कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते, मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे सुखी नाहते। ही कुसुमायची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते। हे बघ, लग्न झालं म्हणून लगेच मोठ्यांसारखं वागू नकोस हं? जयंतरावांकडनं लाड करवून घे काय। हे वीणाबाई, रडायचं नाही हा। अगं आता तर आयुष्याची नवीन सुरुवात होते। हे बघ, लग्नानंतर बरे वाईट सगळे अनुभव येणार, पण खचून नाही जायचं। हसत हसत प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं। सुखी राहा। जानू, अगं आपल्या घरातली सगळ्यात बहादूर आहेस की नाही तू? माझी फायटर आहे। रडायचं नाही हं? आई, अहिल्या मावशींचा फोन। अगं बाई, अहिल्याचा फोन? अहो, ही पोचली बहुतेक। अगं फोन घेशील तेव्हा कळेल ना तिचं काय म्हणणं आहे। हं. अहिल्या, लक्ष्मी, अगं कुठे आहात तुम्ही? आम्ही पोचलो सुद्धा व्हेन्यूला। कधी पोचताय? अगं बघ, निघतच होतो बघ, देवालाच नमस्कार करत होतो। ठीक आहे, आम्ही वाट बघतोय, लवकर या। अगं हो, पोचू वेळेत। हो हो हो, पोचली ती। चला चला निघूया, निघूया। चल चल ठीक. हॅलो आई, हा सिंचू, कुठे आहेस तू? निघालात का? अगं येतेच आहे मी। हे बघ, तुझे पप्पा ना जरा मीटिंगला गेलेत, ते आले ना की मी लगेच निघते। हा बरं ठीक आहे, पण आई उशीर करू नका हा, वेळेत या। हो बाळा, चल येते। बरं नीट ये, ठेवते। सिद्धू सिद्धू, ऐक ना, माझं एक काम करशील का? हे बघ, सिंचूच्या नंदेचा कार्यक्रम आहे ना, तर तिथे मला बोलवलंय आणि तुझे पप्पा अजून आले नाही आहेत घरी। तू मला तिथे सोडशील प्लीज? आई, तू मुद्दाम विचारतेस ना मला? तुला माहिती आहे मला आवडणार नाहीये तू तिथे गेलेलो। अरे नाही रे राजा, हे बघ, व्यायांकडे कार्यक्रम आहे म्हटल्यावर मला जायला हवं ना तिथे। अच्छा, आणि त्यांनी जो त्रास दिलाय तो तरी जायचं? हे बघ सिद्धू, जशी आपली सिंचू घरातून पळून गेली ना, तसा त्यांचा मुलगा सुद्धा पळून गेलाच ना। त्यांना किती त्रास झाला असेल। अच्छा, म्हणजे आता त्या लोकांनी असं इम्प्रेशन मारलंय तुझ्यावर की तू त्यांची बाजू घेणार आहेस? हे बघ आई, तुला जायचं असेल ना तर तू जा, पण मला मध्ये नको आणूस। अरे अरे सिद्धू, सिद्धू,
काय रे आईला नेहमी उलट बोलत असतस? तुला राजकारण कळतं ना? तो बाहेर राजकारणासाठी किती ऍडजस्टमेंट करतो, पण घरात थोडीशी ऍडजस्टमेंट केली तर काय हरकत आहे? सतत आपल्या आईवर चिडचिड करत असतो. हे बघा वहिनी, राजकारण आणि नाती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणात जिंकायला मी काही करू शकतो, पण नात्यात जर माझा अपमान होत असेल ना, तर मग मी थांबणार नाही. सिद्धू, अरे आई, तुला माहिती आहे ना मी हट्टी आहे. मी कुठेही येणार नाही, माझ्या मागे लागू नकोस. तू पप्पानी जायला सांगितलंय तिला तिथे. तिला कशाला अडवतोस? आणि चिडचिड कशाला करतोस उगाच? बघ, कोण काय बोलतंय आणि मला फरक पडत नाही. या बाबतीत मी कोणाचाच ऐकणार नाही. अरे पण सिद्धू, आजी नाही. आपण एकदा ठरवलं ना की त्या लोकांशी आपण संबंध ठेवणार नाही होत, मग नाही ठेवायचा, संपला विषय. अरे बाई 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 बाई, केवढा मोठा महाल, काय तो थाट, सगळं एकदम ओके. पण असं मात्र नशीब फुटकं, माझं अगदी टिपिकल मंगल कार्यालयात लग्न झालं होतं. लक्ष्मी, अगं काय हे? असं वाटतंय पृथ्वीवर स्वर्गच उतरलायस. आपल्या जानूने नशीब काढलं. बघा ना, काय भव्य दिव्य महाल आहे. असं वाटतंय स्वर्गातच लग्न होणार आहे आता आपल्या जानूचं. माझं लग्न पण असंच झालं असतं, पण जाऊ दे. काय ग, काय झालं? काही नाही. अगं, आपल्या जानूच्या इच्छेकरता जयंतनं हा महाल बुक केलाय. हो ना. आई बघ, नाहीतर आमचे हे काय म्हणालीस? काही नाही हो, आजपर्यंत ना स्वयंपाकघरच मला जग वाटायचं. पण हे सगळं बघून ना मी खूप छोटा विचार करत होते असंच वाटायला लागले मला. छोटा नाही, हा वायफळ विचार आहे. एवढा खर्च करण्यापेक्षा आपल्यासाठी पैसे इन्व्हेस्ट केले असते ना तर काही वर्षांनी वाढले असते. काय खर्च केलाय उगाचच. ऐका ना, तुम्ही कंजूस आहात, जयंतरावांना करू द्या पैसा खर्च. हा दादा, आणि सारखा काय पैशांचा विचार करतोस? पैशांपेक्षा आपल्या माणसांचा आनंद जास्त मोठा असतो. हो ना, या जगात आहे ना फक्त पैसाच महत्वाचा असतो, कळेल तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.